विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता। लाडकी बहीणसाठी विधानसभा निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा। उशिरा निवडणुका घेणं ही सत्ताधाऱ्यांची सोय। भाजप दोन्ही राज्यात हरल्यानं त्यांना निवडणुकीसाठी आणखी वेळ हवाय। संजय राऊतांची टीका। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका उशिरा होत असतील तर हा रडीचा डाव। सुप्रिया सुळेंची टीका। तर निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही, सुप्रिया सुळेंचा टोला। राज्यातील सरकार निवडणुका घ्यायला घाबरतंय। निवडणुका लांबणीवर जाण्याच्या शक्यतेवरनं जयंत पाटलांची सरकारवर टीका। महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार। निवडणुका पुढे ढकलून आजचं मरण उद्यावर। सामना अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका। निवडणूक आयोग भयमुक्त निवडणुकांची भाषा करतंय, पण जम्मू काश्मीरमध्ये लष्करी तळांवर दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावरही भाष्य। निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली येऊन निर्णय घेत आहे। अनिल देशमुखांची टीका। तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला फटका बसेल, देशमुखांचं भाकीत। गेल्या निवडणुकीमध्ये सरकार उशिरा स्थापन झालं, त्यामुळे सरकारचा कार्यकाळ संपायला उशीर आहे। त्यानुसार निवडणुका होतील। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यातल्या वॉर्डपुरते मर्यादित। संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत। झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात अजित पवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांची मुंबईमध्ये रॅली। अजित पवारांच्या सोबत गाडीत झिशान सिद्दीकीही उपस्थित, त्यामुळे ते आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा। झिशान सिद्दीकींचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार नाही। बाबा सिद्दीकींची एबीपी माझाला माहिती। तर झिशान सिद्दीकी स्वतःच त्यांचा निर्णय जाहीर करतील, बाबा सिद्दीकींची प्रतिक्रिया। झिशान सिद्दीकींची जर राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्की पक्षात घेणार। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा। यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार। नवाब मलिकांची मुलगी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। मलिक आमदार असलेल्या कुर्ल्यातल्या अणुशक्तीनगरमधनं सना मलिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता। नवाब मलिकांबाबत मी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। फडणवीसांचं स्पष्टीकरण, त्यामुळे आता यावर अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढणार। माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नाशकात घोषणा। विधानसभा निवडणुकीत 10 उमेदवार उभे करणार असल्याचीही दिली माहिती। नागपुरात काँग्रेसच्या सिटिंग आमदारांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना। त्यानुसार मतदारसंघात ब्लॉक अध्यक्ष आणि बूथ प्रमुखांच्या बैठका। काँग्रेसच्या 38 आमदारांची सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार तयारी सुरू। माढा विधानसभेसाठी इच्छुकांची यादी वाढली। अभिजित पाटलांचे निवडणूक लढवण्याचे संकेत। मी माढ्याची कुस्ती जिंकायला आलोय, अभिजित पाटलांचं वक्तव्य। माझ्या पक्षांतराच्या खोट्या बातम्या देऊन विरोधक बदनामी करतायत, मात्र आपण भाजप सोडून कुठेही जाणार नाही। नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवींचं स्पष्टीकरण। दिंडोरी तालुक्यातल्या जाऊळकेमध्ये आरोग्य केंद्राचं सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमस्थळी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे फोटो लागल्यानं चर्चांना उधाण। नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल।
सुप्रिया सुळेंच्या दिंडोरीतल्या कार्यक्रमातल्या पोस्टरवरनं मंत्री छगन भुजबळ यांचं मिश्किल वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.